बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ हदगाव तालुका कडकडीत बंद। बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूंवर येथील धर्मांध लोकांकडून होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात दिनांक 17 रोजी शनिवारी हदगाव शहर व तालुका कडकडीत बंद ठेवण्यात आला। यावेळी शहरातील मुख्य रस्त्याने हातात निषेधाचे फलक घेऊन युवकांनी रॅली काढली। हा बंद यशस्वी करण्यासाठी सकल हिंदूवादी युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता। मागील काही दिवसांपूर्वी बांगलादेशचे सरकारचा पायउतारा झाल्यानंतर बांगलादेशात असलेल्या अल्पसंख्याक हिंदूंवर येथील धर्मांध लोकांनी अनन्वित अत्याचार सुरू केले आहेत। त्यामुळे येथील हिंदूंचे जीवन नरकमय झाले असून हिंदू महिला माता भगिनींवर अतोनात अत्याचार होत आहेत। या घटनेच्या विरोधात तमाम महाराष्ट्रातील हिंदू बांधव आपापसातील जाती धर्मभेद सोडून एकवटला आहे। इथे होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ दिनांक 17 रोजी हदगाव शहर व तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला। शहरात युवकांनी एकत्र येऊन घटनेचा निषेध नोंदवला। त्यानंतर शहरातील मुख्य रस्त्याने भव्य रॅली काढली। यात अनेक युवकांनी निषेध फलक हातात घेऊन हर हिंदू की यही पुकार, बंद करो ये अत्याचार यासह विविध प्रकारच्या घोषणा देत हिंदू समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला। हदगाव शहरासह संपूर्ण तालुका बंदचे आवाहन सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आले होते। शनिवारी बंदला शहरासह तालुक्यातील व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद करून दुकाने, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, हॉटेल, भाजी फळ मार्केट, ऑटो युनियन सर्वांनी आपले व्यवहार कडकडीत बंद ठेवून बंदमध्ये सहभाग नोंदवला। याचा निषेध होत आहे। या निषेधार्थ हदगावमध्ये निषेध चालू आहे आणि या निषेधाचं एक स्वरूप शांततेच्या मार्गाने आपण मार्केट बंद असं काल असोसिएशन सोबत बसून बैठक करून ठरवलं। त्या पद्धतीनं आपण ते केलेलं आहे आणि त्याच्यानंतर एक आपल्या एवढ्या मोठ्या संख्येने येऊन इथं तहसील कार्यालय हदगाव या ठिकाणी एक निवेदन द्यायचं आणि निवेदन देऊन या रॅलीची रॅली तर झाली नाही आपली, सगळे रॅलीचं स्वरूप आलं याला इथं येऊन जमा झाल्यानंतर तर हे निवेदन देऊन आपल्याला इथून याची सांगता करायची आहे। या पद्धतीनं कुठेही शहरामध्ये कोणत्याही व्यक्तीनं हिंदू धर्माचा व्यक्ती अन्याय अत्याचार करत नाही याचं आज आपल्याला उदाहरण समोर आलेलं आहे। आणि याच पद्धतीनं कुठं कोणी अन्याय अत्याचार करू नये, कोणाला हिंसक वळण लागेल, शहरामध्ये शांतता सुव्यवस्था बिघडल असं कोणीही कृत्य करू नये अशी सगळ्यांना विनंती आहे। जय हिंद। भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की जय। विचार उद्याचा, ओबीसीच्या भवितव्याचा, तुमच्या आमच्या अस्तित्वाचा। ओबीसी आरक्षण बचाव मेळावा भोकर, जिल्हा नांदेड, रविवार दिनांक 18 ऑगस्ट सकाळी 11 वाजता।